सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या या राशी भविष्याला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीचे लोक आजचा दिवस खेळ खेळण्यामध्ये घालवतील. तुम्ही स्त्री असाल तर पुरुषाकडून आणि पुरुष असाल तर स्त्रीकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याची समस्या निर्माण होईल. आज तुम्ही चोहोबाजूंनी प्रेमाचा वर्षाव कराल. कला आणि नाटकाशी संबंधित लोकांचे प्रवास आनंददायक आणि खूपच लाभदायक होणार आहेत. आज विवाहित लोक एक दुसऱ्यांसोबत चांगला वेळ घालवतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणपतीला आज लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना असलेल्या एखाद्या जुन्या आजारापासून आज सुटका मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल, परंतु पैशाचं सतत पाण्यासारखं वाहत जाणं तुम्ही ठरवलेल्या योजनांमध्ये अडथळे निर्माण करेल. मुलं खेळण्या बागडण्यामध्ये जास्त वेळ आज व्यतीत करतील. महत्त्वाच्या कामांना वेळ न देणं आणि नको त्या गोष्टींमध्ये वेळ दवडणं तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकतं. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाच्या जोरावर आयुष्यातील समस्यांचा सहजपणे सामना करू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज सफेद वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांचा बालिश आणि भोळा स्वभाव पुन्हा समोर येईल आणि तुम्ही आज मस्करीच्या मूडमध्ये असाल. त्या नातेवाईकांचे आभार माना ज्यांनी कठीण प्रसंगामध्ये तुमची मदत केली होती. आज जोडीदारासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून तुम्ही कार्यालयातून लवकर घरी जायला निघाल, परंतु रस्त्यातील ट्रॅफिक जाममुळे तुमचं मनोरथ पूर्ण होणार नाही. आज तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवता येईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज शारीरिक वेदना होण्याची शक्यता आहे. अशा कोणत्याही कामापासून दूर राहा ज्यामध्ये शारीरिक परिश्रम करण्याची आवश्यकता असेल. पुरेसा आराम करा. तर कोणाला पैसे देणं आपल्याला कधीच आवडत नाही, परंतु आज कोणा गरजवंताला पैसे देऊन तुम्हाला फार समाधान मिळेल. आज तुमचे प्रेमी त्यांच्या भावना मन मोकळेपणानं तुमच्यापुढे व्यक्त करणार नाही, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. आज तुमची आताची सर्व कामं सोडून बालपणी तुम्ही करत असलेलं एखादं काम करण्याची इच्छा तुम्हाला होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे एखादी गोष्ट व्यक्त करत नाही म्हणून तुमचे जोडीदार तुमच्यावरती रागावतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या लोकांना आपलं आरोग्य, विशेषतः रक्तदबावाचा विकार असणाऱ्या लोकांना जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे. असं असलं तरी तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. आज जर तुम्ही एखाद्या सामूहिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार असाल तर तुम्हाला नवे मित्रमैत्रिणी भेटतील. आज तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्याकडे बुद्धी आणि शक्ती दोन्ही असेल. तुमच्याशी भेटून तुमचे जोडीदार स्वतःला भाग्यशाली समजतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांवर आज मानसिक दबाव असला तरी आज त्यांची तब्येत ठीक राहील. ज्या लोकांनी जुगारामध्ये पैसे लावले असतील त्यांना आज नुकसान होण्याची शक्यता आहे. घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल झाल्याने संध्याकाळी सुखद आणि अप्रतिम वातावरण राहील. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी काही विशेष काम करेल. या राशीच्या महिला घरातील कामं आटोपल्यावरती टीव्ही किंवा मोबाईलवरती एखादा सिनेमा पाहतील. तुमच्या प्रेमाच्या गहनतेची जाणीव आज तुम्हाला होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्या भावंडांपैकी कोणी तुमच्याकडे कर्ज मागू शकतं. तुम्ही त्यांना पैसे उधार तर द्याल, परंतु त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती थोडी बिघडेल. तुमचे मित्र तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक तुम्हाला मदत करतील. आज तुमची गोष्ट सिद्ध करण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी तुमचे वाद होतील. कामाच्या ठिकाणी काम खूप असूनही तुमच्यात ऊर्जा खूप असेल. आज तुम्ही दिलेलं काम निश्चितच वेळेपेक्षा आधी पूर्ण कराल.
मौज मस्तीसाठी केलेला प्रवास तुम्हाला समाधान देईल. एखाद्या वडीलधाऱ्या किंवा मुलाच्या तब्येतीशी संबंधित समस्या नकळतपणे तुमच्या वैवाहिक जीवनावरती परिणाम करतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांनी आज ताणमुक्त होण्यासाठी मुलांसोबत तुमचा मौल्यवान वेळ व्यतीत करावा. मुलं आध्यात्मिकदृष्ट्या पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि भावुक लोक असतात. त्यांच्यामुळे आज तुमच्यामध्ये ऊर्जा संचारेल. तुम्ही चांगले पैसे कमावू शकता, परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला तुम्ही चांगले पैसे कमावू शकता, परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं गुंतवणूक करायची आहे. मुलं एखादी भावनात्मक बातमी तुम्हाला देतील. जे लोक आपल्या प्रेमीपासून दूर राहतात त्यांना आज त्यांची फार आठवण येईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व अत्तरासारखं दरवळेल आणि सर्वांना आकर्षित तुम्ही कराल. दिवसाच्या दुसऱ्या भागामध्ये आर्थिक लाभ होईल. बऱ्याच दिवसांनी तुम्ही तुमच्या मित्र अथवा मैत्रिणीला भेटणार असून तुम्हाला थोडी धाकधूक असेल. ज्यांचं काम तुमच्यापेक्षा कमी दर्जाचं आहे त्यांना तुमच्या कामाची क्षमता आश्चर्यचकित करेल. आज तुम्ही तुमच्या नातेवाईकांपासून दूर एखाद्या ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त कराल जिथे तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाच्या ताकदीवरती आयुष्यातील कठीण प्रसंगांचा सामना करू शकाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांनी आज आपलं वजन पाहून जास्त खाण्यापासून स्वतःला दूर ठेवावं. आज तुम्ही सर्वांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असाल, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अप्रतिम असेल. आज तुमच्याकडे अनेक पर्याय असतील आणि हा प्रश्न तुमच्या समोर उभा ठाकेल की निवड कशी करावी. उगीच घेतलेल्या संशयानं नाती बिघडण्याची शक्यता असेल. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रेमीवरती संशय नाही घ्यायला हवा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची शंका येत असेल तर त्यांच्याशी संवाद साधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना मागील काही दिवसांपासून अस्वस्थपणा वाटत असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की योग्य काम आणि विचार आज तुम्हाला आवश्यक असलेला आराम मिळवून देतील. पैसे चोरी होण्याची शक्यता आज जास्त आहे. कुटुंबियांसोबत एक आरामदायक आणि शांत दिवसाचा तुम्ही आनंद घ्याल. आज तुम्ही तुमची गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत हुज्जत घालाल. या राशीतील लोकांना आज एखाद्या जुन्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे जोडीदार आज तुम्हाला एखादी सुंदर वस्तू भेट देतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणाला तरी भाताचं दान करा. आता पुढची रास मीनरास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज योग साधनेतून लाभ होईल. तुम्ही पैशांचं महत्त्व जाणता, म्हणून तुम्ही वाचवलेला पैसा तुमच्या हाती उपयोगी पडणार आहे आणि तुम्ही कोणत्याही मोठ्या कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडू शकता. प्रणयाच्या दृष्टीने दिवस रोमांचकारी राहील. कार्यालयामध्ये झालेल्या बदलामुळे शेवटी तुम्हाला फायदाच होईल. सामाजिक आणि आर्थिक बाबींती आजचा दिवस अधिक उत्तम आहे. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस खास आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमचा आजचा दिवस हा चांगला जावा. धन्यवाद.